प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पुन्हा एकदा ह्या नवीन दिवसामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज रविवार आहे आणि खरोखर ह्या पवित्र वारी देवाने पुन्हा एकदा हा नवीन दिवस आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात जोडला. त्याबद्दल आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ. आणि खरोखर तो महान आणि जिवंत परमेश्वर आहे. त्याची कृपा, त्याची दया, त्याचं प्रेम आपल्या प्रत्येकावरती आहे. आणि जे देवाचे लोक आहेत आणि त्यांच्यावरती तर विशेष कृपा त्याची आहे. परंतु ज्यांनी अजूनही जिवंत देवाला आपल्या हृदयामध्ये घेतलेलं नाही, आज देवाने पुन्हा एकदा त्यांच्यासाठी हा नवीन दिवस जोडलेला आहे. आणि माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला स्थान द्यावं. आणि प्रियांनो, चला आपण प्रार्थना करू आणि त्या जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आणि सर्वांचं स्वागत या सकाळच्या शास्त्र मननाच्या प्रार्थनेमध्ये मी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्यांचं स्वागत करत आहे. आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. हे देवा, आम्ही प्रार्थना करत असताना प्रभू तू आमच्या प्रत्येका संगती तू बोल. हे जे काही येणारं वचन, होणारं गीत तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. हे देवा, तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. या सकाळच्या समय आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. जे कुणी हे वचन ऐकतील, जे कुणी हे प्रार्थना ऐकतील, त्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या पवित्र सामर्थ्याचा अनुभव तू दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवापा. तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे, तुझ्या नावाला गौरव देत आहे प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. ओ थँक्यू जीसस, वेलकम होली स्पिरिट, थँक्यू जीसस. ओरिंदा बासियारिंदा, हालेलुया, थँक्यू जीसस. वर्षांदराबा, हालेलुया, थँक्यू जीसस. स्तुती, धन्यवाद येशू देवापा. पवित्र आत्म्या तू आमच्या प्रत्येका संगती तू बोल. प्रत्येकाला तुझ्या पवित्र वचनांनी तू भरलं आणि तुझ्या नावाचं गौरव दे. थँक्यू जीसस. देवापा, या सकाळच्या समय आम्हा प्रत्येकाचा ताबा तू घे आणि तुझं गौरव दे. होय पित्या परमेश्वर, इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करते. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आहे. आमेन, 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 आमेन. आपण हे गीत गाऊया. या जगात गाडी आली, या जगात गाडी आली, ख्रिस्ती तिचे नाव. या गाडीला ड्रायव्हर शोभे, येशू त्याचे नाव. या जगात गाडी आली, या जगात गाडी आली, ख्रिस्ती तिचे नाव. या गाडीला ड्रायव्हर शोभे, येशू त्याचे नाव. या गाडीला तिकीट शोभे, बायबल त्याचे नाव. या गाडीला तिकीट शोभे, बायबल त्याचे नाव. या गाडीला ड्रायव्हर शोभे, येशू त्याचे नाव. या जगात गाडी आली. देवबाप करू, ह्या गाण्याद्वारे तुम्हाला मला आशीर्वादित करू. आम्ही संडे स्कूलला जायचो त्यावेळेस हे गाणं आम्हाला आमच्या देवाचे जे दास होते त्या दासांनी आम्हाला हे गाणं शिकवलं होतं. आणि खरोखर प्रभूचे दास काकडे सर आज आमच्यामध्ये आहे किंवा नाही हे मला माहिती नाही, परंतु त्यांनी त्यांच्या ठाई देवाचा आत्मा होता आणि त्यांनी आम्हाला हे गीत संडे स्कूलमध्ये शिकवलं होतं. आणि खरोखर आज आम्ही देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. प्रेषितांचे कृत्य याचा 8वा अध्याय आणि याच्या पहिल्या वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. ख्रिस्ती लोकांचा छळ आणि त्यांची पांगापांग. शाऊलाला तर त्याचा वध मान्य होता. त्याच दिवशी येरुशलेमेतल्या मंडळीचा फार छळ झाला, म्हणून प्रेषितांखेरीज त्या सर्वांची यहुदिया व शमरोन या प्रदेशात पांगापांग झाली. भक्तिमान माणसांनी स्तेफनाला पुरले आणि त्याच्यासाठी फार शोक केला. इकडे शाऊल मंडळीस हैराण करू लागला. तो घरोघर जाऊन पुरुषांना व स्त्रियांना धरून आणून तुरुंगात टाकत असे. शमरोनामध्ये फिलिप तेव्हा ज्यांची पांगापांग झाली होती ते वचनाची सुवार्ता सांगत चौकडे फिरले आणि फिलिपाने शमरोन शहरी जाऊन तेथील लोकांपुढे ख्रिस्ताची घोषणा केली. तेव्हा फिलिपाचे भाषण ऐकून व तो करीत असलेली चिन्हे पाहून लोक समुदायांनी
त्याने सांगितलेल्या गोष्टींकडे एकचित्ताने लक्ष दिले, कारण ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते त्यांच्यातील पुष्कळातून ते मोठ्याने ओढून निघून गेले. पुष्कळ पक्षघाती व पांगळी माणसे बरी झाली आणि त्या नगरात आनंदी आनंद झाला. वाचलेले वचन देवबाप आशीर्वादित करो. आता ह्या ज्या पहिल्या 8 वचनामध्ये आम्हाला दिसून येतं की ह्या ठिकाणी देवाच्या मंडळीची वाढ झालेली आम्हाला दिसते. आणि ही वाढ जी झालेली वाढ आहे ही दुष्टात्म्याला म्हणजे सैतानाला ही झालेली वाढ त्या ठिकाणी आवडलेली नाही आणि त्यामुळे ह्या ठिकाणी मंडळीचा छळ होण्यास आरंभ त्या ठिकाणी झाला. प्रियानो, जर आम्ही या जगातल्या परिस्थितीमध्ये बघत आहोत, देवाचं काम जेवढं वाढत आहे तेवढंच विरोध करणाऱ्यांचं काम वाढत आहे. आणि म्हणून आम्हाला ह्या जगातील परिस्थितीला न घाबरता आम्हाला ज्याने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली त्या देवाचं भय आमच्या जीवनामध्ये पाहिजे. जर त्या देवाचं भय आमच्या जीवनामध्ये नसेल तर आम्ही देवाचं काम करू शकत नाही, आम्ही त्याच्या राज्यामध्ये जाऊ शकत नाही. म्हणून प्रियांनो, आज तुम्हाला ह्या सकाळच्या समय विनंती आहे की आज आम्ही आमचं जीवन, आमचं कुटुंब, आम्ही आमचं संपूर्ण जीवन त्या देवाला दिलं पाहिजे. प्रियांनो, ह्या ठिकाणी आम्हाला ख्रिस्ती लोकांचा छळ आणि त्यांची पांगापांग झालेली दिसते. का झाला छळ त्या ठिकाणी? कारण देवाचं वचन सत्य आहे. आज तीच परिस्थिती जी प्रभूच्या दासांच्या वेळेस परिस्थिती होती तीच परिस्थिती आज ह्या ठिकाणी आहे. प्रत्येक देशामध्ये परिस्थिती आहे. आज ख्रिस्ती मंडळीचा छळ होताना आम्हाला दिसत आहे. त्याच्या लोकांना, त्याच्या पुढाऱ्यांना मारलं जात आहे, त्याच्या मंडळीला मारलं जात आहे. त्यांना अनेक छळातून, अनेक त्रासातून जावं लागत. मग मंडळीचा छळ झाला म्हणून ते घाबरून पळून गेले का? नाही, तर त्या मंडळीची पांगपांग यासाठी झाली की देवाच्या वचनाचा अधिकाने अधिक प्रसार व्हावा. मग आम्हाला 7व्या अध्यायामध्ये आम्ही स्तेफनाचा मृत्यू पाहिलेला आहे, जो प्रभूचा दास होता, शिष्य होता, पंक्ती सेवा करणारा होता आणि अद्भुत गोष्टी त्याच्या मुखातून त्या ठिकाणी या मंडळी समोर वाचण्यात आल्या होत्या. शास्त्री परुषीचे विद्वान लोक होते, त्यांच्या पुढे त्या आम्हाला तो बोललेला आम्हाला दिसून येत आहे. आणि म्हणून प्रियांनो, त्या ठिकाणी दात ओठ खाऊन ते लोक त्याच्यावर चालून गेले आणि त्याला दगडमार त्या ठिकाणी केला. पण मारताना देखील तो डगमगला नाही. मारताना देखील ज्यांनी त्याला मारलं त्या लोकांची क्षमेची याचना जिवंत देवाकडे केलेली आम्हाला दिसते. आणि मग त्या दिवशी हा जो शौल होता, शौल नावाचा व्यक्ती त्या ठिकाणी सर्वांचे कपडे सांभाळत होता. तर ह्या ठिकाणी पहिल्या वचनामध्ये आम्हाला दिसतं शौलाला तर त्याचा वध मान्य होता. त्या दिवशी यरुशलेमेतल्या मंडळीचा फार छळ झाला. ज्या ज्या लोकांनी प्रभूवर विश्वास ठेवला, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, त्या लोकांचा त्या ठिकाणी फार छळ झालेला आहे. प्रियांनो, ख्रिस्ती जीवन हे जगणं सोपं नाही. आज लोकांना वाटतं की चर्चमध्ये गेलं, गीतं गायले, वर्शिप केली, प्रार्थना केली म्हणजे ख्रिस्ती जीवन. परंतु प्रियांनो, तसं नाही. खरा ख्रिस्ती व्यक्ती जो आहे तो प्रभूच्या नावाची घोषणा करतो, प्रभूची साक्ष इतरांपुढे मांडतो, तोच खरा ख्रिस्ती आणि खरा देवाचा सेवक. जिवंत देवाचा अस्तित्वाची साक्ष तो इतर जगाला सांगत आहे.
ज्या लोकांना अद्यापी ख्रिस्त माहिती नाहीये, ज्या लोकांना अद्यापी सृष्टीचा निर्माण करता माहिती नाहीये, ज्या लोकांना अद्यापी देवाच्या लोकांच्या विषयी साक्ष माहिती नाही, अशा लोकांपर्यंत देवाचं वचन घेऊन जाणे हेच ख्रिस्ती मंडळीचं काम आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, या ठिकाणी आम्हाला दिसतं की आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र झालं पाहिजे. तो जिवंताचा प्रभू आहे आणि म्हणून पहा, म्हणून प्रेषितांखेरीज त्या सर्वांची यहूदिया व शोमरोन ह्या प्रदेशात पांगापांग झाली. भक्तिमान माणसांनी स्तेफनाला पुरले आणि त्याच्यासाठी फार शोक केला. इकडे शौल मंडळीस हैराण करू लागला. तो घरोघर जाऊन पुरुषांना व स्त्रियांनाही धरून आणून तुरुंगात टाकीत असे. पहा, आज लोक जगातल्या गोष्टीच्या मागे लागलेले आहेत, परंतु त्या काळी प्रभूच्या दिवसामध्ये, त्या काळी ज्यांनी प्रभूवरती विश्वास ठेवला त्या मंडळीला खूप त्रासातून आणि छळातून त्या ठिकाणी जावं लागलं. आणि आजही तीच परिस्थिती ख्रिस्ती मंडळांमध्ये आम्हाला दिसते. परंतु प्रियांनो, आम्हाला देवाच्या राज्याची घोषणा करायची. प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष आम्हाला जगाला सांगायची आहे की तो आमचा तारणारा आहे आणि तोच प्रभू येशू ख्रिस्त आहे. जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो तर त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. हे वचन योहान कृष्णवर्तमानाचा 3 अध्याय 16 वचनामध्ये आम्हाला दिसून येत आहे. आणि मग नंतर पुढे शोमरोनामध्ये प्रभूचा दास फिलिप आम्हाला त्या ठिकाणी त्याचं सेवा कार्य आम्हाला दिसत आहे. तेव्हा ज्यांची पांगापांग झाली होती ते वचनाची सुवार्ता सांगत चौकडे फिरले. बघा, ते शांत बसले नाही, त्यांची पांगापांग झाली. परंतु आम्हाला त्यांच्या जीवनामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट दिसते ते म्हणजे ते वचनाची सुवार्ता सर्वकडे सांगत होते. ते शांत बसले नाही. आज लोकांचं बाप्तिस्मा होतो, आज लोक चर्चला यायला लागतात, परंतु ते जीवन फक्त स्वतःपुरतं जगणं मर्यादित आहे. ते घाबरत आहेत जगाला. आम्ही कसं काय सांगायचं? आम्ही लोकांना देखील सांगू शकत नाही की मी ख्रिस्ताचा आहे, मी प्रार्थनेला जात आहे. लोक लाजत आहेत. आणि जर आम्ही जगाच्या पुढे लाजत आहोत तर ज्यावेळेस आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या वैभवाने येणार आहे त्यावेळेस तो देखील स्वर्गात पित्या समोर आम्हाला नाकारणार आहे. कारण आम्ही जर त्याचा स्वीकार या जगाच्या पुढे जर केला तर प्रभू आमचा स्वीकार त्या पित्याच्या पुढे देखील आमचा करणार आहे. म्हणून आम्हाला लाजायचं नाही प्रियांनो. आम्हाला वचनाची सुवार्ता, आम्ही कोण आहे याची जाणीव लोकांना करून दिली पाहिजे की आम्ही ख्रिस्ताचे आहोत, आम्ही प्रभूचे आहोत, आम्ही प्रभू येशूचे आहोत, त्या जिवंत देवाचे लोक आहोत. सगळ्यात मोठी वाईट परिस्थिती आज ख्रिस्ती मंडळींची आहे. आम्ही लोकांना सांगू शकत नाही. वचन आमच्या कुटुंबापुरतं मर्यादित, वचन आमच्या जीवनापुरतं मर्यादित, ह्या सर्व गोष्टी आमच्या जीवनामध्ये दिसत आहे. बघा, त्या ठिकाणी देवाचा दास फिलिप या ठिकाणी देवाचं वचनाची घोषणा करत आहे. देवाचं वचन तो लोकांना सांगत आहे आणि देवाच्या आत्म्याने परिपूर्ण झालेला हा फिलिप पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने युक्त होऊन त्या ठिकाणी तो सेवा करत आहे. आणि त्याच्या द्वारे देवबाप जे काही काम करत होता, जे काही चिन्ह करत होता, जे काही चमत्कार देवबाप त्या ठिकाणी करत होता, त्या सर्व गोष्टी लोकसमुदायाने पाहिल्या. त्या ठिकाणी देवाचं वचन ऐकलं, त्या चिन्हांवरती विश्वास ठेवला, अद्भुतांवरती विश्वास ठेवला
आणि हे सर्व गोष्टी पाहून लोकसमुदायाने त्याने सांगितलेल्या गोष्टीकडे एक चित्ताने लक्ष दिले. कारण ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते त्यांच्यातील पुष्कळातून ते मोठ्याने ओरडून निघाले. कसे निघाले? मोठ्याने ओरडून निघाले. एवढं सामर्थ्य त्या ठिकाणी त्या देवाच्या दासामध्ये होतं. एवढं सामर्थ्य त्या फिलिपामध्ये होतं. दुरात्मे निघून गेलेले आहे, दुष्टात्मे निघून गेलेले आहे. प्रियांनो, जर आम्हाला देवाच्या आत्मेचं सामर्थ्य जर प्राप्त नसेल तर आमच्या जीवनामध्ये या गोष्टी होऊ शकत नाही. हे चिन्ह आहे की आम्ही जर प्रार्थना करायला लागलो तर मोठ्या मोठ्याने दुरात्मे निघून जातील. आज आमच्या प्रार्थना तशा आहेत का मंडळीतल्या? याचा आम्ही विचार केला पाहिजे. प्रत्येक पुढाऱ्याने, प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रत्येक व्यक्तीने हा विचार केला पाहिजे. आमच्या प्रार्थनेने अशुद्ध आत्मे निघतात का? आमच्या प्रार्थनेने दुरात्मे ओरडून पळून जातात का? या गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये नोंद केल्या पाहिजे. आणि पहा पुढे दुसऱ्या वचनाचा भाग, पुष्कळ पक्षघाती व पांगळी माणसे बरे झाली. प्रेज द लॉर्ड. पक्षघाती म्हणजे पॅरालिसिस झालेले, पांगळी माणसे बरे झाले. ज्यांना जन्मापासून चालता येत नव्हतं, लंगडे होते आणि अनेक प्रकारचे त्या ठिकाणी लोक असते, ते इथं वचनामध्ये लिहिलेले नाहीत. अनेक लोकांना त्या दिवशी देवाच्या सेवकाच्या द्वारे वचन आणि प्रार्थनेमुळे त्या ठिकाणी अनेक लोकांना देवाच्या सामर्थ्याचा स्पर्श झालेला होता. आणि आज आणि त्या नगरामध्ये आनंदी आनंद झाला. पहा, ज्या ठिकाणी प्रभूचं वचन आहे त्या ठिकाणी आनंद आहे. फिलिप्पी 4:4 सांगते की सर्वदा आनंदित असा. जेव्हा प्रभू आमच्या जीवनामध्ये येतो त्यावेळेस आमच्या जीवनातील सर्व त्रास, सर्व पीडा, सर्व अशुद्ध आत्म्याने लागलेल्या सर्व गोष्टी येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. कारण येशूच्या नावामध्ये आरोग्य आहे, येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे, येशूच्या नावामध्ये जीवन आहे, येशूच्या नावामध्ये पापक्षमा आहे, येशूच्या नावामध्ये स्वर्ग आहे, येशूच्या नावामध्ये सर्व गोष्टी आहेत. प्रिया, आज या सकाळच्या वेळेस आम्ही विचार केला पाहिजे आणि येशू या नावावरती आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. येशू 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 आमच्या जीवनामध्ये आहे. प्रभू येशू आमच्या जीवनामध्ये आहे. आणि पहा, अशा प्रकारे आम्हाला ह्या ठिकाणी प्रभूचा दास फिलिप याच्या सेवा कार्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी दिसून येत आहे. त्या फिलिप या दासासारखं आमच्या प्रत्येक पुढाऱ्याचं सेवा कार्य आहे का, याचा आम्ही स्वतःला प्रश्न केला पाहिजे. प्रियांनो, आज आम्हाला खूप प्रार्थनेची गरज आहे, आम्हाला पश्चातापाची गरज आहे, आम्हाला पवित्र जीवन जगण्याची गरज आहे. त्याशिवाय देवाच्या वचनाचा कार्य होऊ शकत नाही. आम्ही जर अपवित्र जीवन जगून जर देवाची जर सेवा आम्ही केली, प्रभूची सेवा केली, तर ती कधीही फलद्रूप होत नाही. आमच्यातील सर्वात प्रथम आज पुढाऱ्यांमध्ये सगळ्यात जी मोठी उणीव आहे ती म्हणजे प्रार्थना. देवाला आम्ही वेळ देत नाही आणि त्याच्याबरोबर गर्व आहे. लीन नम्रता अजिबात राहिलेली नाही. आणि म्हणून तो आमच्यातील सर्वात पहिला मोठा गर्व आम्ही काढून टाकला पाहिजे. हा देवाचा सेवक ते काम करतो, तो देवाचा सेवक ते काम करतो, त्या देवाच्या सेवकामध्ये ते सामर्थ्य आहे. पण प्रियांनो, प्रभूने तुम्हाला मला आधीच पवित्र आत्म्याचं सामर्थ्य देऊन ठेवलेलं आहे. त्या सामर्थ्याचा उपयोग आम्ही कधी करणार आहे? या ठिकाणी पंक्ती सेवा करणारे देखील देवाचे दास दासी त्या ठिकाणी वचनाच्या सुवार्थेची घोषणा करताना आम्हाला दिसत आहे. का आम्ही फक्त
देवाच्या सेवकांच्या बॅगा उचलण्यापुरते मर्यादित आहे का? आम्ही फक्त हमाल्या करण्यामध्ये मर्यादित आहे का? मग देवाच्या वचनाची घोषणा कधी करणार आहे प्रियांनो? जे आजारामध्ये पिडलेले आहेत, असंख्य लोक पिडलेले आहेत, आजारामध्ये आहेत, दुष्टात्मेच्या सत्तेमध्ये पिडलेले आहेत, सैतानाच्या अधिकाराच्या सत्तेखाली जीवन जगत आहेत, अंधकारामध्ये आहेत, आजारामध्ये आहेत, क्लेशात आहेत, निराशेत आहेत, वेगवेगळ्या समस्यांनी भरलेल्या आहेत. मग ह्या लोकांपर्यंत देवाचं वचन आम्ही कधी घेऊन जाणार आहोत? आज आमचं फक्त जीवन आमच्या कुटुंबापुरतं मर्यादित आहे. मला गाडी भेटली, बंगला भेटला, बँक बॅलन्स असला म्हणजे बास नाही प्रियानो. या सर्व जगातल्या गोष्टी आहेत. या जगातल्या गोष्टी तुमच्या बरोबर स्वर्गामध्ये येणार नाही. त्यांचा जगातच नाश होणार आहे. परंतु जर तुम्हाला आध्यात्मिक जीवनामध्ये जर स्वर्गामध्ये जायचं असेल तर प्रियानो, ह्या गोष्टींना महत्व न देता स्वर्गीय गोष्टीमध्ये आम्ही महत्व दिलं पाहिजे आणि ख्रिस्ताच्या राज्याची, देवाच्या वचनाची घोषणा आम्ही केलं पाहिजे. जे निराशित आहेत, अडचणीत आहेत, पीडित आहेत, आजारामध्ये आहेत, दुष्टात्मेच्या सत्तेखाली आहेत, अशा सर्व लोकांना आज आम्हाला प्रभूने जो अधिकार दिलेला आहे, प्रभूने जे आम्हाला सामर्थ्य दिलेलं आहे, त्याचा आम्ही प्रत्येक दास दासीनी, देवाच्या लोकांनी उपयोग केला पाहिजे. आज आमच्या शेजारच्या मित्राला गरज आहे, शेजारच्या मैत्रिणीला गरज आहे, सर्वांना आज प्रभूची गरज आहे, सर्वांना आज देवाची गरज आहे. आणि म्हणून आम्हाला जागृत राहायला पाहिजे. त्या फिलिपासारखी आम्हाला सेवा केली पाहिजे. या ठिकाणी पहा, शौलासारखे विरोध करणारे अनेक लोक असतील, शौलासारखे लोक असतील, ते मंडळीचा छळ करणारे असतील, परंतु आम्हाला त्या लोकांना घाबरायचं नाही. कारण प्रभू आमच्या बरोबर आहे. त्याचा पवित्र आत्मा आमच्या बरोबर आहे. ज्याने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली तो देव आमच्या बरोबर आहे. हालेलुया. या छोट्याशा वचनाद्वारे देव बाप तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो आणि आज सर्वांना चर्चमध्ये जाण्यासाठी सहाय्य करो. आपण प्रार्थना. हालेलुया. स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. या वचनाद्वारे तू आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव होते पित्या परमेश्वर. प्रभू, आज अनेक लोक वेगवेगळ्या समस्येत आहे. प्रभू, आज खूप सुंदर असं वचन आलेलं आहे. तुझे दास तुझी सेवा करत असताना ते तुझ्या उत्तम सामर्थ्याने ते भरलेले होते. प्रिय प्रभू, आज आम्हाला तुझ्या पवित्र सामर्थ्याची गरज आहे. आज प्रत्येक मंडळीमध्ये सामर्थ्याची उणीव आहे. थंड झालेल्या मंडळी आम्हाला दिसत आहे. फक्त पार्ट्या, मेजवान्या आणि मोठे मोठे प्रोग्राम आम्ही फक्त करतो, परंतु आमचं जीवन तुझ्या विना उन आहे. आज आम्ही आमचं अंतःकरण, आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करीत आहोत. प्रभू, प्रेषितांचे कृत्य हे पुस्तक आम्ही वाचत असताना, तुझं वचन वाचत असताना प्रभू, आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तू मला चालवलं, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, या वचनावरती तू आशीर्वाद पाठव. जे कोणी हे वचन ऐकतील त्या प्रत्येकाला तुझ्या सामर्थ्याचा अनुभव येऊ दे आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. हालेलुया. स्तुती, धन्यवाद येशू देवा. तू पवित्र असा परमेश्वर आहे. आम्ही सदैव तुझ्या चरणाजवळ गुडघ्यावरती बसलेलो पाहिजे पित्या परमेश्वर. त्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र तू कर आणि तुला आवडणारं जीवन जगण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रभू, आज होणाऱ्या सर्व भक्ती, उपास, प्रार्थना तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. प्रत्येक दासदासीचा ताबा तू घे, प्रत्येक वर्शिप टीमचा ताबा तू घे आणि तुझ्या पवित्र सामर्थ्याने त्या ठिकाणी काम करण्यासाठी प्रिय प्रभू येशू तू त्यांना सहाय्य कर आणि तुझं गौरव दे. जे आजारी आहेत, दुःखी आहेत, कष्टी आहेत, संकटात आहेत, पीडित आहेत,
वेगवेगळ्या प्रॉब्लेम मध्ये आहे त्या सर्व लोकांना तुझ्या किळलेल्या हाताचा तू स्पर्श कर. त्यांच्या जीवनातील सर्व समस्या तुझ्या पवित्र सामर्थ्यात तू काढून टाक आणि तुझं करून दे. जे प्रवास करणारे आहेत त्यांचा प्रवास तू आशीर्वाद कर. प्रभू, जे प्रार्थनेला जाणार आहेत त्यांना तू आशीर्वाद कर. आणि प्रिय प्रभू येशू, आजचा दिवस पूर्णपणे तुझ्या चरणाजवळ समर्पित करत आहे. उन्हापासून, सर्व घातक आजारापासून, सर्व साथीच्या आजारापासून, सर्व वाईट गोष्टीपासून तू आमच्या प्रत्येकाचं तू रक्षण कर. दुष्टात्म्यापासून रक्षण कर तुझ्या नावाचं. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आहे. आमेन. देवा आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. ही सकाळची वेळ आमच्या प्रत्येकासाठी आशीर्वादाची करो. सर्व वाईट गोष्टीपासून, दुष्टात्म्यापासून, पिढेपासून, गुणापासून, साथीच्या आजारापासून देव बाप आपल्या सर्वांचं रक्षण करो. आमेन. आमेन.